आज जेव्हा मी क्लिनिकला आले ना, तेव्हा यांचं मी केलं होतं कार्बन पील. आता मी यांचं कार्बन पील आणि अजून एक वेगळं पील करून घेतलं होतं. मग लेझर टोनिंग करायला मॅम आल्या होत्या आणि तेवढं त्यानंतर मग एक प्रोसिजर होतं, GFC करायचं होतं मला, म्हणून मी ब्लड सॅम्पल घेतलं होतं आणि सेट करायला ठेवलं. मग त्याच्यानंतर अजून एक कार्बन पीलसाठी पेशंट आले होते. मग त्यांना बघा बिफोर आफ्टर रिझल्ट जे आहेत मी माझ्या मोठ्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवते आणि हे प्रोसिजर्स आमच्याकडे खूप सगळे होत असतात. मग यांचं करायचं होतं क्यू स्विच कार्बन पील. यांना कार्बन अप्लाय करून ते हीट करून घेत होते मी आणि मग ते झाल्यानंतर आपण लेझरनेच कार्बन रिमूव्ह करून घेतो. आत्ता सध्या खूप ट्रेंडमध्ये चालू आहे कार्बन पील. तर खूप सगळे पेशंट हे म्हणजे प्रोसिजर करायला तयार होतात, कारण त्याच्यामध्ये आपल्याला इन्स्टंट रिझल्ट दिसतात आणि 3-4 सेशनमध्ये पूर्ण फेस इव्हन टोन तर होतोच, अजून ग्लोसुद्धा येतो फेसवरती आणि खूप छान रिझल्ट आहेत त्याचे आणि खूप लाँग लास्टिंग रिझल्ट असतात. कारण डीप जे पिगमेंटेशन आहे ते पील किंवा कोणत्याही जे केमिकल पील्स असतात वगैरे त्याच्याने ते रिमूव्ह होत नाही, तेव्हा आपण लेझर्स करत असतो. आणि लेझरचे खूप जणांच्या मनामध्ये असं असतं की त्याचे खूप काही साईड इफेक्ट्स असतात. तर त्याचा व्हिडिओ मी माझ्या पुढच्या जेव्हा व्हिडिओमध्ये नक्कीच टाकेल की त्याचे काय साईड इफेक्ट्स वगैरे असतात की नसतात. मग यांचं मॅमने केलं होतं लेझर टोनिंग. तर बघा मॅम करत होते लेझर टोनिंग. जेव्हा आम्ही कोणत्या प्रोसिजर करतो तेव्हा आम्ही डर्मापेन किंवा LHR वगैरे असेल, लेझर हेअर रिमूव्हल, ते आम्ही करतो. जेव्हा लेझर टोनिंग फायनल वगैरे असतं तेव्हा ते मॅम करतात, जेव्हा पेशंट वगैरे मॅमकडे नसतात. कारण जे प्रोसिजर्स सगळेच आता त्यांना करणं पॉसिबल नाही आहे, कारण OPDसुद्धा सुरू असते. त्यामुळे मग मी किंवा मग अजून असिस्टंट डॉक्टर वगैरे असतील ते आम्ही करून घेत असतो प्रोसिजर. तेवढीच मॅमना पण हेल्प होते, कारण मग आम्ही पण खूप वर्षापासून आता ट्रीटमेंट करत असल्यामुळे प्रोसिजर्स आम्ही करून घेतो. मग यांचं करायचं होतं मला अंडर आर्म्सचं पील. तर यांचं मी आता करणार आहे स्पा पीलमध्ये आपण केमिकल पील अप्लाय करतो. असे आपण त्याचे 5 स्टेप करतो, जे 10-10 मिनटासाठी आपण ठेवतो. मग त्याच्यासाठी खूप वेळ लागतो आणि ते पिगमेंटेशनसुद्धा 4 सेशनमध्ये खूप बऱ्यापैकी म्हणजे कमी होऊन जातं ते. तर मग मी आता यांचं करून घेणार आहे पील. तर यांचे जे काही रिझल्ट्स वगैरे असतील किंवा जे कोणते प्रोसिजर्स असतील त्याचे बिफोर आफ्टर रिझल्ट मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवते. तर माझ्या चॅनलला असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि आज अशा प्रकारे खूप सगळे प्रोसिजर्स झाले होते. तर आज हे प्रोसिजर्स होतं जे आम्ही GFC नंतर हे केमिकल पीलसाठी जे असतं त्याच्यामध्ये आपल्याला खूप वेळ थांबावं लागतं किंवा वेळ लागतो. आणि असेच अजून नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.